नमस्कार, न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आम्ही आज अडकूर मतदारसंघामध्ये आहोत आणि अडकूर मतदारसंघामधील काही लोकांशी आपण नागरिकांशी बातचीत करत आहोत। एक आमच्या समोर तरुणी आहे, त्यांना विचारणार आहोत, ताई तुमच्या मनातील ह्या जिप आणि पंचायत समितीमध्ये उमेदवार कोण आहे? राजश्री ताई आणि रवींद्र बांदेकर दादा त्यांना आम्ही भरघोस मताने विजय करून देणार। त्यांनाच का मतदान करणार तुम्ही? कारण हां आमच्या पक्षाचे आहे ते आम्ही कायमच करतो त्यांच्या बाजून पूर्वीपासूनच। हां, म्हणजे कायमच तुम्ही भाजप पक्षाचेच आहात? हो हो भाजप पक्षाचेच आहोत। तुम्ही पण त्यांनाच मतदान हो करणार? हो त्यांनाच मतदान काय त्यांची करणार। कामं आवडली काय तुम्हाला? त्यांची कामं अशी भरपूर आहेत करण्याजोगी आणि ते एक हे आहेत की कामं अशी जिद्दी आहेत, करून आम्ही दाखवणार असं म्हणणारे आहेत ते, म्हणून त्यांनाच आम्ही भरघोस मताने विजय करून शिरोली गावातून भरपूर मताने विजय करून देणार त्याची, जेवढे जितके होईल तेवढे मत आम्ही देणार त्यांना। राजश्री गावडे एक महिला आहेत, महिलांचे प्रश्न त्यांनी जाणून घेऊ शकतात, त्यांनी वारंवार म्हणतात, त्या अनुषंगाने त्यांना मदत करणार? होय होय, त्या अनुषंगाने आम्ही त्यांना मतदान करून देणार, त्यांना निवडून आणणार त्यांना आमच्या गावातून, शिरोली गावातून। काय बोलणार? बोल। काय नाही, आम्ही त्यांना नक्की आमच्या गावातून त्यांना 100% मतदान मिळेल आणि त्यांनी खूप चांगली कामं केलेली आहेत आणि त्यांनी सतत आमच्या गावात येत राहतात, त्यामुळे त्यांना आमच्या गावातून नक्की मतदान मिळेल। मावशी काय सांगणार, कोणाला मतदान करणार मावशी? राजश्री गावडे। राजश्री गावडे का? त्यांना चांगले आमच्या गावातली कामं चांगली करते, पूर्वीपासून आम्ही टेन्शन देत आलो म्हणून करणार। तर या महिलांचं स्पष्ट मत असं आहे की त्यांचं जे आताचे उमेदवार आहे, जिप उमेदवार असू द्या, पंचायत समितीचे उमेदवार आहे, त्यांचं या गावामध्ये कायम असं येणं जाणं आहे आणि त्या लोकांनी आमच्या गावातली कामं केलेली आहेत, म्हणून 100% आम्ही त्यांनाच मतदान करणार असं या शिरोलीकरांचं ठाम मत आहे। न्यूज लाईव्ह साठी बाबासाहेब मुल्ला।